झी 24 तास एक पाऊल पुढे। निविष्ठांमध्ये होणारा भ्रष्टाचार, वीज आणि मजूर टंचाई, इंधन दरवाढ, शेतमालाला न मिळणारा दर, वाढत्या खर्चाचा बोजा, आंदोलन करून हक्क मागितला तर गोळ्या खाव्या लागतात, नाहीतर डोकी फोडली जातात। अशा प्रकारे दिलेल्या मतांचं मोल न राहिल्यानं शेतकऱ्यांची पुढची पिढी आता शेतीला रामराम करते। 1991 ते 2001 पर्यंत 80 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडली। दररोज 2000 शेतकरी शेतीतून बाहेर पडतात। मात्र यंदाचं दुष्काळाचं चित्र पाहता राज्यातून त्यात वाढ झाल्याचं दिसून आलं। दुष्काळापेक्षाही शेतमालाचे दर मिळत नसल्यानं शेतीला हैराण झाले असल्याचं मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलं। दूरदर्शन आणि वृत्तपत्रात येणाऱ्या यशोगाथा उल्लेखनीय असल्या तरी ते परिसरातील निवडक शेतकऱ्यांच्या आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असं म्हणण्यात तथ्य नसल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं। सत्ताधाऱ्यांनी आजवर इतकी वर्ष सत्ता भोगून सुद्धा शेतकऱ्यांना हक्क मिळवण्यासाठी आंदोलनं करावीच लागतात। तसंच बाजारपेठ आणि व्यापाऱ्यांच्या नफ्यावर शासनाचं नियंत्रण नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापेक्षा शेती सोडण्याचा मार्ग अधिकच सोपा वाटतोय। त्यामुळे यंदा कुक्कुटपालन आणि दूध उत्पादनाच्या वाटेनंही अनेक शेतकरी गेल्याचं दिसून आलं। तसंच मजुरांच्या स्थलांतरात वाढ होताना दिसतेय। परिणामी मजूर भासणाऱ्या कामांना शेतकऱ्यांनी बगल दिली असून यांत्रिकीकरणाला आपलंसं केलंय। रोजगारात घट होत असल्यानं ग्रामीण भागाची सुस्थिती दिवसेंदिवस बिकट होणार असल्याचं यावर्षी पुन्हा जाणवलं। तसंच दिवसेंदिवस शेतकऱ्यांची होणारी विभागणी आणि त्यामुळे जाणवणारा ताण यामुळे शेतकऱ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक व्याधींच्या संख्येत वाढ झाली आहे। शासन दरबारी कृषी अधिकाऱ्यांची कमतरता असल्यानं व्यवस्थेवर ताण वाढला, त्यामुळे वाढलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून शेतकरी शेतीला रामराम करतोय, हेच यावर्षी प्रकर्षानं जाणवलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।